श्री स्वामी समर्थ. नमस्कार माता भगिनींनो, महिलांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, लाडकी बहीण योजना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांचं तपशील मिळेल. अधिक माहितीसाठी गुगलवर nanafoundation.in या वेबसाईटला अवश्य सर्च करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील. आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे. तर बघूया डिसेंबरचा हप्ता कधी येणार आहे. कारण महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी माता भगिनींनी डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहतायत, अर्थातच 6व्या हप्त्याची वाट पाहतायत. याबाबत भरपूर माता भगिनी व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, प्रश्न विचारतायत. त्याच्याबाबत एक सर्वात मोठी अपडेट आपल्याकडून सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. याच्या आधी काही पार्श्वभूमी आपण समजून घेऊयात की नवीन लाडकी बहीण योजना फॉर्म सुरू कधी होणार आहेत, त्याचप्रमाणे 2100 रुपये कधी मिळणार आहेत, त्यानंतर कुणाचे फॉर्म अपात्र झालेले आहेत याची थोडीशी माहिती घेऊयात. तर बघा, महाराष्ट्रात 1 जुलैपासून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. या अंतर्गत राज्यातील महिलांना जवळपास 1,500 रुपये महिन्याला मिळतात आणि याचा लाभ आता महिला देखील घेत आहेत. 2 जवळपास 54 लाख म्हणजे 2,54,00,000 महिला याचा लाभ घेत आहेत. आता पहिला जो प्रश्न आहे की अर्जाची छाननी होत आहे का, तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण आता जे आपल्याला माहिती मिळत आहे, लाडकी बहीण योजनेचे जे महिला बाल विकास मंत्री होते आदिती तटकरे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर मी आता एक मुलाखत देखील पाहिली आहे. जे सचिव होते त्यांचे जामसिंग गिरासे यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही आधी जे अर्ज भरलेले त्यांची छाननी करतोय, जे अप्रूव्ह झालेले त्याची छाननी होत नाही असं ते सांगितलेलं आहे. ते एक तुम्हाला दिलासादायक बातमी आहे. दुसरी गोष्ट आहे की डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार त्याच्याबाबत पण एक अपडेट आपल्यासमोर आलेले आहे, ते आपण व्हिडिओच्या शेवट बघू. आणि तिसरं की नवीन फॉर्म सुरू झालेत का भरायचे, तर नाही आहेत, पण होतील का, तर भविष्यात होऊ शकतात, ही एक पॉसिबिलिटी आहे. हे सगळं घोळ काय आहे नेमकं आता आपण बघूयात. महत्वाचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघा, सध्या महत्वाचा प्रश्न म्हणजे 1,500 रुपये केव्हा मिळणार. लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार याची लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे. मात्र अजूनपर्यंत सरकारने पैसा जमा करण्याची तारीख जारी केली नाहीये. अजूनपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाहीये. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या, महायुतीचे सरकार आले, यानंतर मुख्यमंत्री पदाची, उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी झालेला आहे. परंतु मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे तो शपथविधी झालाय, परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार नाही झाला. येत्या 2-3 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कॅबिनेटच्या बैठकीत वाढीव मानधन म्हणजे 2100 रुपये कधी मिळणार, त्याचप्रमाणे महिलांच्या खात्यात पैसे डिसेंबरचे कधी दिले जाऊ शकतात याचा विचार होणार आहे. म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये मंत्रिमंडळ विस्तार महत्वाचा मुद्दा आहे. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे आपल्याला पैसे डिसेंबरचे येत नाहीयेत. जसं आता मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्यांची बैठक होईल आणि लगेच पहिला निर्णय हाच घेणार आहेत अशी माहिती आपल्याला मिळत आहे. फक्त 2 ते 3 दिवसाची वाट तुम्हाला बघावी लागेल. त्यामुळे आशा ठेवा, येणाऱ्या प्रत्येक आणि अचूक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. व्हिडिओ शेअर करा नक्कीच आणि जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब. काळजी घ्या. स्वामी समर्थ.